नमस्कार, मी आरती कुलकर्णी। चर्चा तर होणारच, याबद्दल आपण आज बोलणार आहोत मुंबई महापालिकेबद्दल। मुंबई महापालिकेमध्ये नगरसेवक, कॉन्ट्रॅक्टर, राजकीय पक्षांचे नेते यांचं साटलोट आहे का? जी कॉन्ट्रॅक्ट्स दिली जातात त्यामध्ये गैरव्यवहार होतात का? असे प्रश्न अनेक वेळा विचारले गेलेले आहेत आणि याच प्रश्नांचं उत्तर देणारी एक ऑडिओ क्लिप आता आपल्याकडे आलेली आहे। आणि कशा पद्धतीने हे सगळे व्यवहार चालतात, आपण मुंबईकर जो कर भरतो, जे आपलं योगदान असतं मुंबईच्या विकासामध्ये, त्या आपल्या पैशाची लूट होते का? हा गंभीर प्रश्न यामुळे उपस्थित झालेला आहे। यावर आपण चर्चा करणार आहोत। मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर आणि मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांच्यामध्ये ही चर्चा झाली। स्वतः संदीप देशपांडे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि ते याबद्दलची त्यांची भूमिका सांगणार आहेत। आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर आहेत। आपण बघूया शिवसेनेचं यावर काय म्हणणं आहे। मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी संदीप देशपांडेंच्या विरोधात आता तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे। काय घडलं ते आपण आधी बघूया। मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पीय तरतुदी ठेकेदार करतायत का, असा प्रश्न उपस्थित झालाय। मुंबई महापालिकेच्या आर्थिक व्यवहारामध्ये कॉन्ट्रॅक्टर्सचं वर्चस्व आहे का, हेही विचारलं जात आहे। कुठल्या नगरसेवकाला किती निधी द्यायचा हेही कॉन्ट्रॅक्टर ठरवतात, असा धक्कादायक खुलासा एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून झालेला आहे। स्वतः मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांना ठेकेदारांना पत्र दिल्याचं मान्य केलेलं आहे। नगरसेवकांना त्यांच्या वॉर्डामध्ये काम करण्यासाठी 100 कोटी रुपयांची सुधारणा करण्याचा अधिकार असतो, तो अधिकार महापौरांना असतो। या संभाषणामध्ये याच आर्थिक सुधारणेबद्दल 100 कोटी रुपयांबद्दल स्नेहल आंबेकर मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांच्याशी बोलताना आपल्याला ऐकू येत आहे। या ऑडिओ टेपची सत्यता आम्ही पडताळलेली नाही, पण तरी सुद्धा संदीप देशपांडेंनी हा संवाद त्यांच्यामध्ये आणि महापौरांच्या मध्ये झाला हे मान्य केलेलं आहे। आपण या ऑडिओ क्लिपचा काही भाग आधी ऐकूया, मग चर्चा करूया। हॅलो, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र मॅडम, बोला। बरं, तेच आता मी फायनल करते म्हणून म्हटलं परत एकदा विचारावं काय करायचं। हा, तर आपण मी विचार केलाय सगळ्यांना खुश करायचं, कारण किती विचार केला तरी ते शेवटी बाकीकडून येणार ते येणारच हे करून नोंद आहे ना। तर आता तुमच्याकडून इंडिव्हिज्युअल सुद्धा येऊन गेलेले आहेत। तर मी आता तुला 2 बोलली होती ना पक्षासाठी, मग आता फायनल बोलते 3 देते पक्षाला। नको मॅडम, तुमच्या पद्धतीने करून घ्या तुम्ही। नाही, मग बाकीचे मग ते तुझ्या भरोशावर राहिलेत ना इतर, त्यांची लेटर सगळ्यांची तुम्हाला जसं वाटेल तसं करा तुम्ही। नाही, पण ऐक ना, मी काय म्हणते की इतर लोकांची पण लेटर्स आलेली आहेत सगळ्यांची, पण ते केवळ तुझ्या शब्दाखातर बोलले नसतील माझ्याशी। आता तुम्ही मामांचं ऑलरेडी केलंय ना? मामांचं नंतर हे पण आहे, इथं वैष्णवी सरकरे आहे, तिचं पण मला वाटतं आलेलं आहे, कॉन्ट्रॅक्टर थ्रू आलंय वाटतं, तिचं कामाकडे आहे। तिचं लेटर पण आहे म्हणजे, आणि मामांचं आहे। तर मग कसं काय करू मग? अजून कोणाचे आले लेटर तुम्हाला डायरेक्ट? लेटर आता तू त्यांच्यावरती कारवाई करण्याचं तर टेन्शन येतं बाबा। मी कशाला कारवाई करू? लेटर तर सगळ्यांनी दिलेत ना मॅडम। हो, लेटर सगळे तसंच झालंय। हो, तर काय करू मग असं? मी तुम्हाला करू मॅडम 1-2 मिनिटात फोन करू? चालेल 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 चालेल। हो। मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर आणि मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांच्यामध्ये ही काय बातचीत झाली याचा थोडा भाग आपण ऐकला। संदीप देशपांडे असंही म्हणतात की मी तुम्हाला नंतर फोन करतो। आणखीन सविस्तर ही चर्चा झालेली आहे, ही तुम्हाला आम्ही सिटी प्राईम बुलेटिन मध्ये ऐकवलेली आहे। आणि आता आपल्या बरोबर मनसेचे गटनेते संदीप देशपांडे आहेत, शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर आहेत। आपण पहिल्यांदा जाऊया संदीप देशपांडेंकडे। संदीप देशपांडे, महापालिकेचं जे बजेट आहे 32,000 कोटींचं बजेट आहे आणि त्यामध्ये सुद्धा महापौरांना काही आर्थिक सुधारणा करण्याचे अधिकार असतात आणि त्यावरूनच तुमच्या दोघांमध्ये ही बातचीत चाललेली आहे। तुम्ही 5 म्हणाला होतात, पण 2 करू का, 3 करू का? आणि काही नगरसेवकांचं जे निधी वाटप आहे ते थेट कॉन्ट्रॅक्टर कडून आलेलं आहे, असं स्नेहल आंबेकर म्हणतात। नेमकं तुमच्यामध्ये हा काय संवाद चाललाय? मुंबईकरांच्या पैशाशी हा सगळा खेळ चाललाय का? सर, मी 5 कोटी काय माझ्या घरासाठी मागत नव्हतो। मी त्यांना सांगत होतो की जो काही तुम्ही निधी द्याल, तुम्ही पुढचं जर कॉन्व्हर्सेशन ऐकलं तर त्याच्यामध्ये मी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मला इंडिव्हिज्युअल काही नको आहे याच्यामध्ये माझ्या वॉर्डसाठी म्हणून, पण जो काही तुम्ही निधी द्याल तो सर्व नगरसेवकांना समप्रमाणात द्या, इक्वली डिस्ट्रीब्यूट करा। कारण शेवट हा जनतेने कर स्वरूपात भरलेला पैसा आहे। प्रत्येक नगरसेवकाला स्वतःच्या प्रभागाचा विकास करण्याचा अधिकार आहे।
फक्त 2 नगरसेवकांना तुम्ही निधी द्याल आणि बाकीच्यांना देणार नाही किंवा बाकीच्यांना अगदी चटपूनचा निधी द्याल तर हे गटनेता म्हणून माझ्यासाठी योग्य ठरणार नाही. लोक माझे नगरसेवक मला प्रश्न विचारतील किंवा 2 नगरसेवकांना 5-5 कोटीचा निधी मिळालाय आणि आम्हाला का 10-20 लाखाचा निधी मिळालाय. मला उत्तर देणं जड आहे त्यांच्यासाठी. म्हणून मी त्यांना विनंती केलेली की जो काय तुम्ही पक्षाचा निधी ठरवला असेल, साधारण जनरली ही महानगरपालिकेची प्रथा आहे, मागच्या वेळेला सुनील प्रभू होते त्याही वेळेला तसं की जो पक्षाची स्ट्रेंथ असेल ते त्याप्रमाणे तो निधी दिला जातो आणि सगळे नगरसेवक जे ज्या ज्या पक्षाचे जे आहेत हे आपापसात बसतात. कोणाकडे स्लम जास्ती असतो, कोणाकडे सोसायट्या जास्ती असतात, कोणाकडे फक्त गार्डन करायचं असतं, बाकी काही काम. तर त्या पद्धतीने तो निधी डिस्ट्रीब्यूट केला जातो. हीच विनंती मी त्यांना वारंवार करत होतो की कंत्राटदार काही सांगू तुम्हाला, तुम्ही निधी हा इक्वली डिस्ट्रीब्यूट करा. आणि तसं पत्र सुद्धा मी माननीय महापौर महोदयांना दिलं होतं आणि तोच माझा फक्त आक्षेपाचा मुद्दा होता की तुम्ही निधीचं वाटप हे समान झालं पाहिजे. निधीचं वाटप समान झालं पाहिजे असा तुमचा मुद्दा आहे. पण काही नगरसेवकांचा त्या उल्लेख करतायत आणि त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणताय की काही नगरसेवकांचं तर झालेलं आहे ना, मग यांना पण द्या. आता स्नेहल आंबेकरांनी अशी तक्रार केलेली आहे की हे त्यांच्या विरोधात तुम्ही जाणून बुजून केलेलं स्टिंग ऑपरेशन आहे. असं आहे. फोन कोणी केला होता? मला जर स्टिंग करायचं असतं तर मी स्वतः फोन केला असता ना. फोन त्यांच्याकडनं आलेला आहे आणि त्यावेळेला ते हे सगळं मला सांगतायत. मग मी स्टिंग कसं केलं? बरं, फोन त्यांच्या कार्यालयात ना आलेला, त्याची नोंद त्यांच्या कार्यालयात असणार आहे. पण आता काहीतरी म्हणजे मला माझ्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचा किंवा त्याच्याबद्दल आक्षेप नाही, त्यांना कुठेतरी स्वतःसाठी एक डिफेन्स तयार करावा लागेल. तो ते करण्याचा प्रयत्न करतायत, त्याच्याबद्दल माझा काहीच आक्षेप नाही. विषय असा होतो की मी त्यांना तेच वारंवार सांगत होतो की मी त्यांना असं म्हटलं नव्हतं की बाकीच्यांचं काय. मी त्यांना हेच म्हणत होतो की जो 2 नगरसेवकांना निधी दिलाय प्लस तुम्ही 5 कोटी त्याच्यात ऍड करा आणि तो 10-12 कोटीचा आज माझे 28 नगरसेवक महानगरपालिकेत आहे, त्यांना सगळ्यांना समान निधी मिळाला पाहिजे. समान निधी मिळाला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांच्याकडे आपण जाऊया. किशोरीताई, स्नेहल आंबेकर सरळ सरळ असं म्हणतायत की काही जे नगरसेवकांचं जे निधी वाटप आहे तर ते थेट कॉन्ट्रॅक्टर्स कडून आलेलं आहे ना, मग आता तुम्ही सांगा कसं करायचं. अशा पद्धतीची जर मुंबईकरांच्या पैशाशी खेळ करणारी भाषा महापौर करत असतील आणि एका गटनेत्याशी त्यांची जर अशी बातचीत होत असेल तर हे शहरासाठी लाजिरवाणं नाहीये का? आपण जर ते नीट ऐकलं असेल सगळ्यांनी, कारण आता काय झालंय, दोरीचा साप चाललाय. दोरीचा साप चाललाय का असं चाललंय? एक मिनिट. त्या ह्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय, ज्या कोणत्या नगरसेविका आहेत सरफरे, त्यांच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्टर कडनं माझ्याकडे आलं. ती त्यांची नगरसेविका आहे, मनसेची नगरसेविका आहे. तिच्या माध्यमातून, कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून माझ्याकडे लेटर आले. इतर सर्व नगरसेवकांनी स्वतःहून लेटर GPL कोड वगैरे टाकून दिलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे संदीप देशपांडेंची दुखती रग कुठे आहे ते तुम्ही ओळखली आहे का? संदीप देशपांडेंचं संपूर्ण भाषण महापौर आणि त्यांचं जर ऐकलं तर ते असं दिसतंय की ज्याच्यामध्ये लांडे मामा, ज्यांना मामा म्हटलं जातं, ज्या आधी गटनेते होते त्या गटनेत्यांना काढून संदीप देशपांडे गटनेते झाले. ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न, तो त्यांच्या पक्षाचा. पण गटनेत्याला त्या जास्त नसताना त्यांच्याकडे जास्त निधी दिला गेला. दुसऱ्या ह्यांच्याच पक्षाच्या लोकांनी ह्यांना न विचारता डायरेक्ट महापौरांना लेटर दिलं, ह्याचंही त्यांना दुःख आहे. ह्या संपूर्ण संभाषण मध्ये तेही दिसतंय. संदीप देशपांडे, आपण आपलं राजकारण करायचं नाही. संदीप देशपांडे, याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्याच नगरसेवकांकडून कॉन्ट्रॅक्टरच्या थ्रू रिक्वेस्ट गेलेली आहे, कबूल केलंय, ते भाषणात दिसतंय आपल्याला, आपण ऐकतोय. संदीप देशपांडे सांगत आहे, मग मी बोलतो. त्यांचं झालेलं आहे, तुम्ही उत्तर द्या. विषय असा आहे की त्या स्वतः म्हणतात की कॉन्ट्रॅक्टर थ्रू लेटर आलंय. आता सरपरे मामा यांचं, आपण शनिवार तुमचे नगरसेवक आहेत त्यांचं आता बोलू द्या. तुम्ही बोला ना, मी गप्प बसतो. नाही, बोला. मी तेच म्हणतोय ना, समजा त्यांनी दिले असं आपण वादापुरतं मान्य केलं. महापौरांनी निधी त्या दोघांनाच का दिला याचं उत्तर द्या तुम्ही. त्या दोघांनाच का दिला? कारण ते कॉन्ट्रॅक्टर थ्रू आले म्हणून ना. हा आता कसं आहे, एक मिनिट, हा वाद काढायचा. माझा विषय ऐका ना. मी तुम्हाला काय सांगतोय की सगळ्या नगरसेवकांना इक्वल डिस्ट्रीब्यूट करा. मग तुम्ही 2च नगरसेवकांना का दिलं ह्याचं उत्तर फक्त एकदा महापौरांना देऊ दे, हा विषय संपू दे. त्याच्यामध्ये सईदा खानचा उल्लेख झालाय,
नाना आंबोलेचा उल्लेख झालाय आणि 2 दिवस 3 दिवस गेल्या पेपरमध्ये उल्लेख झालाय सगळ्यांना. अगदी मी सुद्धा मला बाबा माझ्या विभागामध्ये 2 स्टेडियम बनवायचे आहेत, माझ्याकडे एक गार्डन बनवायचंय, मला 3 ते 4 करोडची गरज आहे, महापौर मॅडम आपण मला निधी द्या. हा आम्ही मागितलंय. त्याचा अर्थ असा नाही की 2च लोकांना दिला. मग तो जर तुम्हाला शोध लावायचा आहे माझा सिंपल प्रश्न आहे किशोरीताई, माझा सिंपल प्रश्न आहे, विचारा बाबा. माझा सिंपल प्रश्न ऐका ओरडून सत्य लपणार नाही. माझा सिंपल प्रश्न आहे की 28 ते 28 नगरसेवकांनी आमच्या पत्र दिलंय, तुम्ही 2 नगरसेवकांना का फेवर केलं? हा सिंपल प्रश्न आहे. 28 लोकांनी पत्र दिले तुम्हाला, माझ्याकडे पुरावे आहेत त्याचे. ठीक आहे संदीप 28 देशपांडे लोकांनी पत्र दिले, 2च लोकांना तुम्ही मामा निधी दिला. लांडे मामाला जास्त दिला नाही, जास्त का दिलात? का दिलात माझा प्रश्न आहे. तुम्ही उत्तर द्या, का दिलात? तुमचाच नगरसेवक आहे. आमचा असू दे, कोणाचा असू दे, तुम्ही का दिलात? तुमच्या तुम्ही का दिलात? तुमच्या उत्तर पक्षामध्ये द्या. असलेली धुसफूस ती आमची आमच्या धुसफूस लागून सोडून द्या, आमची धुसफूस आम्हाला सोडून कुठेतरी द्या. बदनाम. तुम्ही कारण दोघांना काय का दिलात झालंय निधी? काय झालंय तुम्ही का कामाने दिलात मोठं निधी? होता उत्तर येत द्या. नाही. मग असं कसंही करून प्रसिद्धी कशी मिळवता येईल ह्याच्या जर प्रयत्न असतील तर ही आपल्या ज्या लोकशाहीला शोकांतिका आहे आपली. पण किशोरीताई हे लोकशाहीची शोकांतिका ही आहे की महापौराची चर्चा करतात, किशोरीताई- कॉन्ट्रॅक्टर लेटर आले, किशोरीताई, ही लोकशाहीची शोकांतिका आहे. संदीप देशपांडे किशोरीताई पहिला मुद्दा असा आहे की मनसे मधली अंतर्गत धुसफूस आहे. ही त्याचबरोबर फारच आहे, दिसतंय. एका नगरसेवकाला जास्त निधी दिला गेलाय, दुसऱ्या नगरसेवकाला मॅडम, दिला गेला नाही. मॅडम, पण अजूनही सगळ्यात आम्हाला एक प्रश्न मिनिट. पडतो मॅडमनी जेव्हा फोन केला महापौर मॅडमनी, हा. तुम्ही ती क्लिप परत परत ऐका. त्याच्यात मॅडम असं विचारतायत देशपांडे साहेब आपल्याला आता हे फायनल करायचंय तर तुमच्या अनेक लोकांची पण लेटर आली आहेत तर मी काय करू असं त्या विचारतायत. पण हो, विकास मी सांगितलं त्यांना की इक्वल डिस्ट्रीब्यूट करा. बरोबर मग आहे, ते का नाही ऐकलं महापौरांनी? हे माझं उत्तर द्या संदीप तुम्ही. देशपांडे, नाही तुमचा- निधी इक्वल डिस्ट्रीब्युट होतो, होतो. माझ्याकडे नाही होऊ पुरावा आहे या शकत. गोष्टीचा. आणि तो अधिकार मनोज महापौरांचाच आहे. कोटणीसनी- तो महापौरांनी मनोज ठरवायचा कोटणीसनी असतो. तुम्हाला पत्र मी दिलं, equal इक्वल करू निधी की distribute काय करा, करू? त्यांचं तुम्ही केलं. आणि त्याला जर तुम्ही त्याला समाजवादी गाडीवर- पक्षाने त्याला तुम्हाला तुम्ही पत्र दिलं, त्यांचं ठेकेदारांना तुम्ही दिलं. देणारा बलिदान म्हणून फक्त लावणार तुम्ही इथे असाल 2 तर नगरसेवकांच्या अशा वरती अनेक भेदभाव तुमचे केला. गुन्हे आपल्याला दिसलेले आहेत आणि हे याचं लोकांना कारण- वैशिष्ट्य आहे. किशोरीताई, याचं कारण कुठूनही किशोरीताई, मी तुम्हाला लोकांसमोर सांगतो. यायचंय. याचं कारण आम्हाला मी तुम्हाला प्रसिद्धी सांगतो. मिळवायची आहे. ही मी जर तुम्हाला पद्धत सांगतो, असेल प्रसिद्धी तर सोडा, ही प्रसिद्धी चुकीची मला आहे. खूप आहे. आणि दुसरी गोष्ट तुमच्या या गोष्टींसाठी प्रसिद्धी महानगरपालिकेच्या मिळवायची मला गरज नाहीये. महानगरपालिकेच्या लँडलाईन वरनं झालेलं संभाषण होतं ते असं जातच कसं हे एक शोधाची हो. गोष्ट आहे. काय संदीप काय चाललंय? माझ्याकडे माझ्या कुठे चाललोय मोबाईलवर केलेलं आपण होतं. कुठे चाललोय ठीक आहे, आपण तुम्हाला संशोधन संभाषण घेऊन. बाहेर आलं कसं? हे दुःख आहे का? हे संभाषण नाही बाहेर का उलट आलं? बरं दुःख आहे. झालं. एक मिनिट उलट बरं झालं आलं. किशोरीताई आणि त्याच्यामुळे संदीप तुमची देशपांडे मानसिकता कळली. मनसे आणि शिवसेना हे दोन्हीही जबाबदार राजकीय पक्ष आहेत मुंबईच्या महापालिकेतले असं आम्ही मानतो आणि मनसे आणि शिवसेनेतलं तू नाही, जाऊ दे. नाही, एक पण मिनिट. जर कॉन्ट्रॅक्ट आम्ही मानतो म्हणजे जे बघा आजच्या दोन्ही विधानसभा लोकसभेला आलेला रिझल्ट हा आपण मानला पाहिजे. तो लोकांनी मानलाय का? आम्हाला मानलंय. ठीक आहे, आम्ही ठीक ते आहे. हे मानतो. राजकीय भांडण लोकांनी झालं, पण- हा मानलाय की नाही हे पहिलं बघा. किशोरीताई विषय आमच्या ताई, मनातला सामान्य तुमच्या मुंबई मागच्या लोकसभेला काय स्थिती होती? लोकसभा- त्याच्या मागच्या लोकसभेला काय स्थिती संदीप होती? देशपांडे, विषय लोकसभा लोकसभेच्या विधानसभा स्थितीचा राहू दे. नाहीये. नाही हाच फरक आहे. किशोरीताई, आम्ही सगळ्यात कामाने महत्त्वाचा पुढे जातोय मुद्दा, आणि तुम्ही किशोरीताई. नको त्या गोष्टींनी पुढे यायचा प्रयत्न किशोरीताई करताय. नको त्या गोष्टी पुढे यायला नको. सगळ्यांच्या मनातला हाच प्रश्न आहे की जर कॉन्ट्रॅक्टर्सच्या शिफारसींचा विचार महापौर जर एवढ्या गांभीर्यानं करत असतील, गटनेत्यांशी त्यावर चर्चा करत असतील तर विश्वास कोणावर मॅडम ठेवायचा? हे चुकीचं बोलताय. कसं त्यांनी सांगितलं उलट तुमच्या नगरसेविकेनी कॉन्ट्रॅक्टर थ्रू आम्हाला पाठवलंय. आपल्या एवढ्या नगरसेवकांचं कोणाचंच मामा लांडे मामा जे यांचे कट्टर हे पाडून मानतायत फेकून द्यायचं होतं पत्र कॉन्ट्रॅक्टर ते- पाठवल्यावर. तुम्ही नाही, ऍक्सेप्ट का नाही, केलं? तुला सांगितलं तुम्ही गेलं पाडून तुम्ही फेकून द्यायचं गटनेते आहात. होतं. हे कॉन्ट्रॅक्टर तुम्ही तुम्हाला मी नाही गटनेते करणार. आहात. तुमचा मोठेपणा दिसला गटनेत्यांना असता. सांगितलं गेलं तुम्ही ऍक्सेप्ट हे करता ते. आलेलं आहे तर तुमचं म्हणणं काय? आता त्याला तुम्ही जर वेगळं वळण लावलं अहो मला एक त्याला सांगा, काय करणार? असं आपण वादापुरतं मानलं की कॉन्ट्रॅक्टर थ्रू पाठवलं, तुम्ही पाडून फेकून द्यायचं होतं. तुम्ही हा, सच्चा होतात का ना? पडायचं? तू संदीप गटाने गटाने देशपांडे पाठवलं, विचारलं भाग संदीप आहे. देशपांडे पण ज्या नगरसेवकांनी अशी शिफारस केली का द्यावी? आहे, यांच्या नगरसेवकांनी का द्यावी? नगरसेवकांच्या वतीनं कॉन्ट्रॅक्टर्सने शिफारस केलेली आहे त्या मग नगरसेवकांना यांच्या तुम्ही तरी नगरसेविकेला जाब वाटलं विचारलात नाही का? का की माझ्या गटनेत्याला मी विचारलं पाहिजे, माझ्या गटनेत्याने मला सांगितलं पाहिजे. त्यांच्या तुमचं बोलणं नगरसेविकेने झालं, का सांगा, मी दिलं? उत्तर देतो याचं. विषय असा आहे की 2 नगरसेवकांनीच पत्र दिलेलं नाहीये. 28 नगरसेवकांनी पत्र दिलंय, त्यातल्या 2च शिफारसी तुम्ही का ऐकल्यात? आणि स्वीकारल्या नाहीयेत. त्या स्वीकारल्या तुम्ही नोटिफिकेशन झालेलं काढलंय. नाही. तुम्ही पास केलं नाही. सभागृहात 2 नाही. नगरसेवकांची शिफारसी नाही. आणि ते 25 झालेलं लोकांना आहे. तुम्ही तुम्हाला दिला नाही निधी. फायनल विचारण्यासाठी जेव्हा फोन केला
त्याचं हे केलेलं आहे ते त्यावेळेला मी त्यांना हे सांगितलं की तुम्हाला जे पाहिजे ते करा. हे माझं शेवटचं वाक्य हो, होतं. correct आहे. जेव्हा ते ऐकायला Correct तयार आहे. नव्हत्या, हा. ठीक आहे, जेव्हा तुम्हाला ते ऐकायला पाहिजे. तयार नव्हत्या, नाही. त्यांचा हट्ट होता मी 2 लोकांना निधी दुसरी देणार. गोष्ट हा या एवढा लोक हट्ट करायचं कोर्टात कारण गेले काय? 17 तारखेला कोर्टात गेले, 12 तारखेला शिफारस करतात आम्हाला द्या आणि मग कोर्टात जातात. म्हणजे तुम्ही काय कोण गेलं लोकांना कोर्टात? तुम्ही महाराष्ट्र बनवताय काय? गव्हर्नमेंटला कोर्टात तुम्ही लोकांना गेली नाहीये. बनवताय? खोटं बोलू नका किशोरी, ते कॅमेरा समोर आहात. कोण अजिबात कोर्टात नाही गेले खोटं सांगा बोलत आहे. तुम्ही. कोण तुम्हाला कोर्टात काय गेले? माहिती? संदीप देशपांडे हे कोण तू- कोर्टात गेले? संदीप देशपांडे, हा सगळा वाद सुरूच राहणार आहे. तांत्रिक वाद आहे सगळा शिवसेना आणि मनसेमधला. मला सांगा, महापौर जेव्हा तुम्हाला असं म्हणतात की या शिफारसींचं मी काय करू, तेव्हा त्यावर आणि काय सांगितलं फाडून टाका मॅडम. त्यावर तुम्हाला पाहिजे मला ते 5 करा कोटी असं द्या, तुम्ही उत्तर मला 5 देता. द्या, मला 10 द्या, मला 15 तुमचा द्या, नेमका कोणाचं चाललं आक्षेप होतं? काय आहे ताई, संदीप देशपांडे? आपण चॅनलवर आहात, जबाबदारीने बोला. जबाबदारीनेच आणि बोलते. या दोघांनी पद्धतीने बोलू जबाबदारीने बोला. नका. संदीप असं देशपांडे, नाही, असं तुमचा नाही. नेमका ऐका. आक्षेप आम्हाला सांगा. फार बुडवण्याच्या मार्गावर असाल अहो, आणि तरी आम्ही कोण हे कोणाला काय- बुडवत चुकीचं नाही, आहे. तुमच्याच महापौर तुम्हाला बुडवत आहेत. अजिबात नाही ऐका, बुडवणार. मी त्यांना हे सांगितलेलं हा. की जो तुम्ही निधी दिलेला आहे 2 नगरसेवकांना म्हणून 7 कोटी, अजून 5 कोटीचा निधी तुम्ही मला द्या आणि तो समान वाटप करा. हे माझं वाक्य आहे की नाही, तुम्ही क्लिपवर चेक मॅडम, करा. मुळात समान समान होऊ वाटप शकत का नाही केलं? कारण प्रत्येक का नाही केलं वॉर्डची तुम्ही समान रचना, वाटप? प्रत्येक वॉर्डचा कारण भूगोल तुमचे इंटरेस्ट हा होते. complete वेगळा होता. म्हणून तुम्ही समान आता वाटप नाही तुम्हाला केलं. कोणताही वाटू दे मॅडम, ह्याच्या मागचे किशोरीताई, एव्हिडन्स तुम्ही बघितले. किशोरीताई, मनोज कोटकांचे जे सदस्यांची नावं दिली त्यांना समान वाटप केलं की नाही? किशोरीताई, एक हा महत्वाचा मुद्दा आहे. निधीचं समान वाटप झालं पाहिजे नगरसेवकांमध्ये. नाही तुम्ही होऊ म्हणताय शकत समान मॅडम, वाटप होऊ technically शकत असं होऊ शकत नाही. नाही. अगदी बरोबर. आज आपण राज्य सरकार, केंद्र सरकार आणि ह्या बघितलं बरोबर आहे. तर असं होत नाही. अहो, एक पण साधा ज्याच्या प्रश्न आहे. पक्षाला तो निधी त्यांच्याकडनं दिला त्याचं समान घेणारच. वाटप करायचं का चुकीचं बोललो मी? तुमचं भांडण संपलं असेल तर आपण थोडंसं पुढे जाऊया. तुम्हाला दोघांनाही मला हा प्रश्न विचारायचा आहे. 100 कोटींची आर्थिक सुधारणा करण्याचा अधिकार महापौरांना असतो. जर 3 लाखाच्या वर, 5 लाखांच्या वर जर टेंडर असेल तर ई टेंडरिंगची प्रक्रिया आहे, अहो, पूर्ण पूर्णपणे 100 कोटी transparency ई आहे. टेंडरिंग मध्ये मॅडम, हेच तर खरं आहे. ई टेंडरिंग मध्ये जर असेल तर ते कॉन्ट्रॅक्टर बरोबर कसं साटेलोट असतं हेच मला कळत नाही. मी सांगतो. कारण हा, सांगा जेव्हा तुम्ही, ई संदीप टेंडरिंग देशपांडे, मी मुंबईकरांना सांगतोय कळू कसं द्या. साठवलं हा. असतं. हा. 3 महिन्यापूर्वी माझ्या बाजूला बसलेल्या आमच्या भगिनी किशोरीताई सभागृहात भांडत होत्या की ई टेंडरिंग मध्ये कसा घोटाळा आहे म्हणून. सभागृहात त्यांनी चर्चा, देवेंद्र आंबेकरांनी तो विषय काढलेला काय- होता. काय ऐकून घोटाळा घ्या, होतोय? एक मिनिट. ऐकून मॅडम, घ्या, मला ऐकून घ्या. असं करू दे. आता मला बोलू द्या. ते तुम्ही ई भांडलात की नाही टेंडरिंगमध्ये सभागृहात? फक्त ई टेंडरिंग technically मध्ये आम्ही घोटाळा कसे आहे, अडकतोय भांडलात की ते नाही सांगतो. भांडलात? तुम्ही टेक्निकली कसे अडकतो? मला एक सांगा, ई टेंडरिंग मध्ये घोटाळा आहे म्हणून अख्ख्या सभागृहात घोटाळा आपण नाही. संदीप आपण देशपांडे, काय- चर्चा काय केली घोटाळा होती की आहे नाही? टेंडरिंग मध्ये? टेक्निकली कसं रॉंग आहे हे मी सांगतो. मी सांगतो, ई तुम्ही टेंडरिंग सांगा ना. मध्ये हा. मी सांगते अधिकार मॅडम. आहेत. बरं तुम्ही सांगा, टेंडरिंग घोटाळा कसा आहे ते मध्ये सांगा. ऐका, घोटाळा नाही. हा. मी कधीच घोटाळा बोलली नाही. तुम्ही ई सभागृहाची टेंडरिंगमुळे- मिनिट्स काढा. ई टेंडरिंगमुळे आम्हाला सभागृहात कसं- एक बोलता, चॅनलवर कसं- एक बोलता. ई टेंडरिंगमुळे आम्हाला जनतेच्या समोर आम्ही कसं लांब राहायला लागलोय. कारण ई टेंडरिंग मध्ये कमीत कमी 90 दिवस सगळे आम्ही विंडोत असतो. हा. कोण कॉन्ट्रॅक्ट बघतोय, कोणाला मिळतंय, कोणाला मिळतंय. एक तर ई टेंडरिंग हे ऑल ओव्हर देशात आहे, म्हणजे महाराष्ट्रात आहे. बरोबर आहे. कोणी, मी माझ्याकडचे एक उदाहरण देते मॅडम. माझ्याकडे एकाला कॉन्ट्रॅक्ट लागलं 3 लाखाचं. तो मला फोन करतो जळगाववरून, मॅडम मी जळगावला निघालो. हो बरं, ये बाबा. मॅडम मी ठाण्याला आलो. ये बाबा. मॅडम मी आलो इथे. मग ती कुठे आहे चाळ? म्हणजे त्या ई टेंडरिंग मध्ये येणारा कॉन्ट्रॅक्टरला जर त्या तिथे घेतलेलं कॉन्ट्रॅक्ट ज्या सॅपवरना त्याने मिळवलेलं ते जर त्याला ती जर प्रॉपर्टी कुठे सापडत नसेल तर ती सगळी मेहनत आम्हाला करावी लागते. त्याच्यानंतर त्याचं असलेलं डिपॉझिट. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की ई टेंडरिंग जरी असलं तरी मॅन्युअली निवड होते आणि नाही यामध्ये नाही, ऐका ना मॅडम, तुम्ही हा. आधी ऐका. हा. त्याच्यामुळे तो जो कोण कॉन्ट्रॅक्ट लागतो ते आम्हाला माहिती नसतो. कारण ते महाप्रशासन ठरवतं कोणाला द्यायचं, जास्तीत जास्त बिलो कोण येईल वगैरे तसं. आता त्याच्यामध्ये 2 गोष्टी ज्या संदीप देशपांडेंनी सांगितलं. अतिशय बिलो मध्ये पण काही लोक येतात. आम्ही ते मान्य नाही केलं. कारण 100 रुपयाचं काम ई टेंडरिंग आणि सीडब्ल्यूसी नाहीये. संदीप विषय हा देशपांडे, आहे हा. की असं नाही ई टेंडरिंग मध्ये 3 महिन्यापूर्वी आमचे 6 अधिकारी पकडले गेलेले आहेत. कारण ते 12 वाजता टेंडर टाकायचे आणि 1 वाजता क्लोज करायचे आणि त्यांचे फेवरचे अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर. प्रशासन. हो ना, मग मी तेच म्हणतो पण ना. फक्त म्हणजे अधिकारी- contract- फक्त अधिकारी ऐका माझं, मला जबाबदार पूर्ण हो, बोला. yes. अधिकारी आणि जबाबदार कंत्राटदाराचा अधिकारी ते. साठा लोटवतं हे तुम्ही मान्य करता? अधिकारी अधिकारी आणि म्हणजे प्रशासन. प्रशासनातल्या अधिकारी आणि कंत्राटदारांचा साठा लोटवतं हे तुम्ही मान्य करता? हो, काही लोकांनी ते दाखवलं. हे मान्य करता की नाही? हो दाखवलं हो. ना.
मग तेच कंत्राटदार महापौरांबरोबर कशावरनं साठालोटा करत नसतील? अरे असतील नसतील ना याच्यावरती तुम्ही मुंबईच्या नाही, आता ज्या महापौरांच्या audio घेतल्या. clip कारण त्या म्हणाल्या असतील नसतील कारण त्या म्हणाल्या अजिबात कंत्राटदारांकडनं हे नाही. झालं अजिबात- म्हणून. हा, तुमच्या अहो नगरसेविकेने त्या म्हणाल्या, मी नाही म्हणालो. हो तुमच्या त्या नगरसेविका- म्हणाल्या. हो येस मला एक सांगा, तुम्ही आज दिवसभर महापौरांना लपून का ठेवलं? का नाही त्याला बोलायला दिलं? लपून बिपून काय ना मस्त बसल्या होत्या त्या कुठे त्याच्यामध्ये. कुठे कोणाला अजिबात तुम्हाला नाही, भेटलं अजिबात का? नाही. तुम्हाला वाईट दिलं का? संदीप बोलले देशपांडे- का? काय दिलं म्हणजे त्या लपून नाही बसल्या. संदीप देशपांडे मग का नाही आता- बोलत? ऑफिसमध्ये का नाही उघडत? होत्या. का नाही बोलत? आम्ही तुम्ही होतो. बोलले नाही काय म्हणून. गरज काय आम्ही आहोत ना. आपल्याकडे वेळ द्यायला कमी आहे. उत्तरं. संदीप देशपांडे, हे शिवसेना आणि मनसे मधलं भांडण आहे. आता नाही, स्नेहल नाही, लांबेकरांनी हे तसलं स्नेहल भांडण लांबेकरांनी आहे. तुमच्या हे विरोधात भांडण तक्रार आहे. सुद्धा हे केली आहे. हे निधी प्रसिद्धी वाटपामध्ये मिळवण्याचं कारण हे निधी वाटपात ट्रान्सपरन्सी कुठूनही मला यावी, समोर ही राहायचंय. सिस्टीम बदलावी यासाठीचं भांडण आहे. निधी वाटपामध्ये ट्रान्सपरन्सी यावी हा तुमचा मुद्दा आहे का? शिवसेनेच्या नगरसेवकांना काही मिळाले, मनसेच्या काही नगरसेवकांना अहो, नाही, जास्त नाही. निधी मिळाला, शिवसेनेच्या पण असं 22 तुमचं म्हणणं आहे? शिवसेनेच्या पण अहो, 22 आमच्याकडे नगरसेवकांना पण शून्य किती दिलेत महापौरांनी. 1 रुपयाचा निधी दिला नाहीये. म्हणजे ह्याचा त्यामुळे अर्थ- शिवसेना मनसे हा विषयच नाहीये. विषय हा आहे की ठराविक कंत्राटदारांना फेवर करण्यासाठी म्हणून निधी, मग ते अक्रॉस द पार्टी लाईन टाकलाय. शिवसेना, मॅडम, भाजप, असं नाही, नाही. समाजवादी, याच्या मनसे आधी सगळ्यांना पण टाकलाय. हाच निधी- हे ठराविक कॉन्ट्रॅक्टरांना हाच केलेलं निधी, आहे. हाच 22 निधी असाच वाटला शिवसेनेच्या जायचा. 22 नगरसेवकांना 0 रुपये दिले. तुम्ही जर का दिले मागचे तुम्ही सगळे 0 आढावे रुपये? काढले तर सुनील प्रभू असू देत, श्रद्धा जाधव असू देत, शुभा राऊळ असू देत, महापौर देवळे साहेब असू देत, हे निधी अशा पद्धतीनेच वाटला जातो. किशोरीताई, उलट मग त्याच्यात पक्षी transparency या यावी असं वेळेला- तुम्हाला वाटतं की नाही उलट वाटत? पक्षी या वेळेला त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी यावी असं तुम्हाला वाटतं की नाही वाटत? खूप असल्यामुळे यांचा निधी जो वाटपात जळफळाट झालाय, पारदर्शकता लांडे यावी मामाला असं का? तुम्हाला वाटतं की नाही किशोरीताई, वाटत? किशोरीताई, हा तुमचा- जळफळाट बाहेर आलाय. किशोरीताई, तुमचा असा दावा आहे की महापालिकेचं जे सगळं काम चाललेलं आहे ते अगदी सुरळीत चाललेलं बघा, आहे, मॅडम, मी- अधिकारी जबाबदार आहेत. मग अशा पद्धतीनं जर ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलेल्या कॉन्ट्रॅक्टर्सना परत परत कामं दिली जात असतील, तुम्ही म्हणताय की आम्हाला कॉन्ट्रॅक्टर सुद्धा माहिती नसतो, ही प्रक्रियाच कशी फॉल्टी आहे, अशा पद्धतीनं जर मुंबई महापालिकेसारख्या महापालिकेचं कामाचं वाटप होत असेल तर मुंबईचा कसा विकास होणार? मग हेच तर खरं आहे. बरं झालं संदीप देशपांडेंनी त्याच्या आणि काय ना लोकांना तरी आता कळलं ई टेंडरिंगचं काम का लेट होतोय, कसं होतोय. त्याच्यामुळे मुंबईची जनता तेवढी शहाणी आहे, आमची हुशार आहेत. आता हे जे काय प्रकरण आहे ते आम्हाला कसंही करून आम्हाला महापालिकेच्या माध्यमातून कामानी पुढे येता येत नाही. आम्ही ह्या पद्धतीने तरी येऊ, अशा पद्धतीची ही केविलवाणी धडपड मला आहे. एक सांगा, कामानी तुम्ही पुढे येता असा तुमचा दावा आहे? दावा नाही नाही नाही. मग प्रशासनाच्या चुकांचा खापर तुमच्यावर तुम्ही फोडून घेणार का फक्त श्रेय घेणार? नाही, नाही. अपयश असेल तर ते प्रशासनाचं एवढं आणि यश एवढं असेल तर ते प्रतिकूल आमचं. असताना सुद्धा अहो, आमच्या काय सरकारी- प्रतिकूल? तुमचं आता- आयुक्तांवर आता- अंकुश नाही. नाही. आयुक्त वाटेल ते करतात आणि मॅडम, तुम्हाला आमच्या पाठिंबा लागतो रेडी सभागृहात. आतापर्यंतचं एक जर आठवड्यापूर्वी बजेट पाहिलं सभागृह उभी केली. आतापर्यंतचं जर बजेट पाहिलं मॅडम, आपण जर मागचं पाहिलं तर नवीन कामांचं 1980 पर्यंतच अमेंडमेंट नवीन झाल्या, परंतु आताच्या असलेले आयुक्त आणि आताचे जे आम्ही बीजेपी आणि शिवसेना पक्ष जे सत्ता आहे ह्या वेळेला 169 नवीन अमेंडमेंट केल्या, त्याची बोलबाला नाही. तुम्ही खूप तांत्रिक बोलताय किशोरीताई. संदीप अहो, देशपांडे, तुमच्या एक ज्या शेवटचा amendment प्रश्न. आहे- संदीप आता- देशपांडे, आता- आपल्याला पुढच्या कार्यक्रमाकडे जायचंय. एक शेवटचा प्रश्न. महापौर स्नेहल आंबेकर या सरळ कॉन्ट्रॅक्टरच्या शिफारसीवरून नगरसेवकांना निधी वाटप करतायत का, असा प्रश्न आमच्या मनात उपस्थित झालेलाच आहे. पण शिवसेनेच्या बरोबरच तुमच्या पक्षाच्या नगरसेवकांचं सुद्धा काय अशा पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टरच्या माझं आणि शिफारसीवरून निधी माझ्या मागत पक्षाची असतील? ही स्पष्ट भूमिका आहे. जे कोणी दोषी असतील, मग त्याच्यात माझा नगरसेवक असला तरी चालेल, ह्याची संपूर्ण चौकशी अँटी व्हायलाच करप्शन पाहिजे, ब्युरो आमची बरोबर म्हणणं झालेली आहे. पाहिजे. व्हायला पाहिजे. तुम्हीच डिफेंड करताय, त्याला ठीक आहे, डिफेंड त्या करू नका. बाजूने मग नाही करत आहे. मग ठीक आहे, त्या चौकशी उद्या बाजूने नाही करत आहे. महापौरांची त्या बाजूने नाही करत आहे. जोपर्यंत ठीक आहे, नोटिफिकेशन आता झालं तुमची नाही भूमिका काय असणार आहे? हे आलं पाठिंबा कसं? आहे का? महापौरांच्या चौकशीला पाठिंबा आहे का तुमचा? मग जे चौकशीचं तुमचा म्हणतोय पाठिंबा आहे की नाही सांगा मला. का म्हणून का म्हणून ठीक म्हणजे? आहे, शिवसेनेच्या नगरसेविका कधीच महापौरांच्या चौकशीला पाठिंबा देणार नाही. संदीप देशपांडे, तुम्ही असं म्हणताय या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे आणि फक्त शिवसेनेच्याच नगरसेवकांची नाही, मुंबई आमच्याही करा. महापालिकेतल्या. आमच्या चुकीचे असतील तर आमच्याही करा. बरोबर आहे, सगळ्या पक्षाच्या नगरसेवकांची चौकशी व्हायला पाहिजे. विरोधकांनी मागणी केलेली आहे याची SIT मार्फत चौकशी करा. पण खरंच आहे, मुंबई महापालिकेमध्ये नेमकं कशा पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टचं वाटप होतं हे आता सगळ्यांना कळू दे. या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून हे सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. याची चौकशी होईल तेव्हा कोण दोषी आहे ते समोर येईलच. याची चर्चा पुढेही होत राहणार आहे. पण आता आपल्याला या कार्यक्रमामध्ये इथेच थांबावं लागतंय. पहा फक्त IBN लोकमत.